दापोली मंडणगड राज्यमार्गावर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाल्यानं गावी जाणाऱ्या गणेश भक्तांचे मोठे हाल होत आहेत। जवळपास 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। मुंबई गोवा महामार्गावर मुकोलाड म्हैसदरी या दोन्ही पुलांवर एकेरी वाहतूक सुरू आहे। त्याचा फटका वाहन चालकांना बसलाय। पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस अधिकाऱ्यांना वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यासाठी तैनात करण्यात आलंय। गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावाकडे निघालेत, पण कोल्हापूर सांगलीला निघालेल्या चाकरमान्यांना आणेवाडी टोलनाक्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। इथे अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या समोर ट्रॅफिक जामचं म्हणजे वाहतूक कोंडीचं विघ्न आहे। गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणाकडे निघालेत। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्यानं ही वाहतूक कोंडी अनेक ठिकाणी दिसत आहे। मुंबई गोवा महामार्गावर आजही मोठं ट्रॅफिक जाम आहे। खेडमधल्या वेरळ भागात पुलाचं काम अर्धवट असल्यानं एकच लेन सुरू आहे, त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। पुण्यात आकर्षक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत। अशा दगडूशेठ, टिटवाळा, लालबाग, गुरुजी तालीम, कसबा या पारंपरिक गणेश मूर्तींसह चक्क साईबाबा आणि शंकराच्या रूपातले बाप्पा सुद्धा अवतरले आहेत। गणेशाच्या स्वागतासाठी जळगावातल्या बाजारपेठा सजलेत। बाप्पाच्या सजावटीसाठी लागणारं विविध प्रकारचं साहित्य मखर विक्रीसाठी उपलब्ध आहे। मात्र कच्चा माल महागल्यानं मखराच्या किमतीत सुमारे 20% वाढ झाली आहे। वाशिममध्ये श्रीमंत दणकेश्वर ठोक्या गणपतीचं धूमधडाक्यात आगमन झालं। फटाक्यांची आतषबाजी करत लेझीम आणि ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यात आलं। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील बाजारपेठ आज सकाळपासूनच गर्दीनं तुडुंब भरली आहे। गणपतीसाठी लागणारं साहित्य घेण्यासाठी मुंबईतून पुण्यातून आलेल्या चाकरमान्यांची मोठी झुंबड उडाली आहे। साताऱ्यातील मानाच्या मंडईचा राजा गणपतीचं आगमन वाजत गाजत झालं। यावेळेला पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात गणपतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। आज हरतालिकेच्या निमित्तानं हरतालिकेचं पूजन करून महिलांनी सामूहिकरित्या सण साजरा केला। आजच्या दिवशी व्रत करून महिला हरतालिकेचा उत्सव साजरा करतात, उपवास करतात। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं मेगा प्लॅनिंग केलंय। भाजपच्या चतुर्भुजांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार आहे। गडकरी आणि फडणवीस यांच्याकडे विधानसभेचं मुख्य नेतृत्व असेल। नितीन गडकरी हे विशेष प्रचारासाठी महाराष्ट्र पिंजून काढतील। विधानसभेसाठीचं महायुतीचं जागावाटप दसऱ्यानंतर होणार असल्याची शक्यता आहे। जवळपास 70 जागांवर शिवसेना ताकदीनं निवडणूक लढवेल अशा तयारीत आहे। अजित पवार विधानसभेत 50 ते 60 जागा लढवण्याच्या तयारीत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचं म्हटलंय। यावेळेला ते लालबागच्या राजाचं दर्शन घेतील। या दौऱ्यादरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या भेटीगाठी होण्याची शक्यता आहे। पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल असं अजित पवार यांनी म्हटलंय। महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याबद्दल बोलताना अजित पवार यांनी युतीचं प्राथमिक लक्ष आगामी विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळवण्यावर आहे। मुख्यमंत्री नक्कीच महायुतीचा असेल, मात्र चेहरा ठरवणं ही सध्याची प्राथमिकता नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतील घटक पक्ष शिवसेना भाजपच्या विचारधारेशी जुळवून घेण्याबद्दल भाष्य करताना धर्मनिरपेक्षतेच्या वचनाशी आपण कटिबद्ध असल्याचं निक्षून सांगितलं। युती असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांशी कधीही तडजोड करणार नाही असंही अजित पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय। देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याच्या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावरून बावनकुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय। स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी सुळे फडणवीस यांना टार्गेट करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला। भाजप सत्तेत आलं तर आपली डाळ शिजणार नाही, ही निवडणूक कदाचित शेवटची निवडणूक ठरेल या भीतीपोटी सुप्रिया सुळे अशा प्रकारची विधानं करत असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय। सुप्रिया सुळे यांना शिंदे आणि फडणवीस यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून गोपीचंद पडळकर यांनी त्यांचा समाचार घेतला। मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका त्यांनी केली। दरम्यान शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे, त्यांच्याकडूनच सुप्रिया सुळे या सर्व गोष्टी शिकलेत असा टोलाही त्यांनी लगावला।
सांगलीच्या कडेगावातील सभेत जयंत पाटील आणि विशाल पाटील हे शेजारी शेजारी असताना त्यांच्यात चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. लोकसभा निवडणुकीतल्या संशय कल्लोळानंतर या दोघांमधल्या गप्पा आणि हास्य विनोद सध्या चर्चेचा विषय बनलाय. भाजपच्या विरोधात टीकेची झोड उठवल्यानंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी अचानक नरमाईची भूमिका घेतली. विधानसभा निवडणुकीत आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे, आम्हाला महायुती टिकवायचे असं रामदास कदम म्हणाले. नितेश राणे यांनी विधानसभेला जिथून उभे राहतील तिथे त्यांच्या विरोधात मी उभा राहीन असं खुलं चॅलेंज एमआयएमचे नेते फारुख शाब्दी यांनी दिलंय. शाब्दी यांनी राणेंच्या मशिदीवरील वक्तव्याचाही निषेध केला. सोलापूर विधानसभेच्या 11 पैकी 6 जागांवर काँग्रेसनं दावा केलाय. चेतन नरोटे यांनी नाना पटोले यांनी रमेश चेन्नीथला यांच्याकडे जागांची मागणी केल्याचं कळतं. लाडकी बहीण योजनेवरून सध्या महायुतीत श्रेयवादाची लढाई रंगल्याचं दिसतंय. अजित पवार यांच्या बारामतीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली. यावेळेला फडणवीस समर्थकांनी अजित पवार यांचा फोटो जाणीवपूर्वक टाळल्याची जोरदार चर्चा आहे. लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून वरच्या पातळीवर आणि कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्याची माहिती अर्जुन खोतकर यांनी दिली. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी ताकीद दिल्याचं नमूद केलं. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगानं पान्हा हे चिन्ह दिलंय. त्यामुळे रवी राणा याच चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. विधान परिषदेच्या सदस्य नियुक्तीवरून राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्या वादात आता आदिती तटकरे यांनी खंत व्यक्त केली. पक्षातील अंतर्गत वाद दुर्दैवी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. परकीय गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र पुन्हा एकदा अव्वल ठरला. याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केले. एकट्या महाराष्ट्रात 52.46% परदेशी गुंतवणूक आली असून पहिल्या तिमाहीत हा आकडा 70,000 कोटींचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र नंबर 1 आहे असं त्यांनी नमूद केलंय. सोयाबीन आणि कापसाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी रविकांत तुपकर यांनी सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवलंय. दरम्यान दरवाढ मिळाली नाही तर समृद्धी महामार्गावर बैलगाड्या घुसवण्याचा इशारा तुपकर यांनी दिलाय. एसटी महामंडळाच्या शिवशाही बसच्या चाकाचं पंक्चर काढल्यानंतर बस नाशिकहून पुण्याच्या दिशेनं निघाली खरी, मात्र बसचं मागचं चाक हलत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर एका कार चालकानं बस चालकाला सतर्क केलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. नाशिकमधील पंचवटी परिसरात एका 4 वर्षीय चिमुकलीच्या हत्येनं सगळाच परिसर हादरलाय. या मुलानं जेवताना उलटी केल्याच्या रागातून सिलेंडरवर डोकं आपटून त्याला मारहाण केल्यानं मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलाच्या आईबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महेश कुंभारला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गायीची तस्करी करण्याच्या संशयावरून बीडमध्ये एका 28 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मनमाडच्या पानेवाडीत एका 1 वर्षीय चिमुकल्यानं विक्सची छोटी डबी गिळली. यानंतर ती त्याच्या घशात अडकली. पालकांनी तातडीनं त्याला मनमाडच्या डॉक्टरांकडे आणलं. डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता शर्थीचे प्रयत्न करून घशात अडकलेली डबी काढली आणि या चिमुकल्याचा जीव वाचवला. नाशिकच्या गंगापूर धरणातून 2200 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागले. गोदाकाठच्या मंदिरांना आता पुराच्या पाण्यानं वेढलंय. गेल्या आठवड्याभरापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेडच्या जगबुडी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. पाणी पातळी इशारा पातळीवर पोहोचल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पाऊस कोसळतोय. भाताची लावणी झालेली छोटी मोठी खाचरं सुद्धा बहरलेत. अशात मनसर भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाटातलं बावनकशी सौंदर्य हे न्यूज 18 लोकमतनं आपल्या कॅमेऱ्यात टिपलंय.
अतिवृष्टीमुळे कापसाच्या पिकासह जिनिंग व्यवसायाला सुद्धा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे परभणीतले शेतकरी आणि कापूस व्यावसायिक चिंतेत आहेत. सुमारे 1,91,000 हेक्टरवर यंदा कापसाची लागवड करण्यात आली होती, पण पावसामुळे नुकसान मोठं झालंय. त्यामुळे जिनिंग व्यावसायिक सुद्धा संकटात सापडले आहेत. खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात कालपासून पुन्हा एकदा मोठा विसर्ग सुरू झाला आहे. विसर्ग 16,000 क्युसेक्सवर गेल्यानं पुणे शहरातील मुठा नदीवरचा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्हा मुसळधार पावसानं 1.5 वर्षानंतर अखेर टँकरमुक्त झालाय. स्थानिक पातळीवर पाण्याचे स्रोत उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागातील टंचाई दूर झाली. या काळात तहानलेल्या गावांची तहान भागवण्यासाठी टँकर विहिरी अधिग्रहण करण्यात आलं होतं. तब्बल 90 कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात आल्याचं समोर आलंय. पेन्शन योजना लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी चांदवड नगर परिषदेतील अधिकाऱ्यांनी संप पुकारलाय. काम ठप्प झाल्यानं या संपाचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टी झालेल्या नुकसानीची त्रिसदस्यीय पथकाकडून पाहणी होणार आहे. 33% अधिक नुकसान झाल्यानंतरच मदत दिली जाणार आहे. नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रारी कराव्यात असं आवाहन अधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा करण्यात आलंय. पुण्यातील आंबेगावात वळती इथे श्याम आणि अशोक लोंढे यांनी आधुनिक पद्धतीनं शेती करत युरोपातील जिप्सीच्या फुलांची लागवड केली. ऐन गणेशोत्सवाच्या दरम्यान उत्पादन घेतलेल्या या परदेशी फुलांमध्ये कुटुंबाला मोठं उत्पन्न मिळालंय. जळगावच्या पारोळा बस स्थानकातील कालिंका जनरल स्टोअरला मोठी आग लागली. यात दुकानाचं सुमारे 1.5 ते 2 लाख रुपयांचं नुकसान झालं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अहमदनगरमध्ये महानगरपालिका कर्मचाऱ्यांना अखेर 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला. राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावाला नगरविकास विभागानं मंजुरी दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शिर्डीच्या राहता तालुक्यातील एकरुखे भागात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत 9 जण जखमी झालेत, तर एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. रांजणगाव नगरी भाद्रपद यात्रेच्या उत्सवासाठी सजली आहे. बाप्पाचं मंदिर आणि परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलंय. द्वारयार यात्रा उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं भाविक इथे गर्दी करताना दिसत आहेत.